पत्नीचा पराभव झाला म्हणून रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी मला निवडून दिलं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। जालन्यातल्या सभेत ते बोलत होते। केवळ देवदेव केल्याने निवडून येता येत नाही, तर त्यासाठी जनतेत जावं लागतं, असेही अजित पवार म्हणाले। त्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली। माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं। मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं। मग चला देवदेव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया, असं नाही। देव देखील आहे, श्रद्धा आहे। राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर। पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही। श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा।